आलेल्या या व्हिडिओतल्या शिक्षकाचा शोध न्यूज 18 लोकमतच्या टीमनं सुरू केला। त्या व्हिडिओतल्या फळ्यावर जिल्हा परिषद उर्दू शाळा रावेर असं लिहिलंय। त्यामुळे आमची टीम रावेरमध्ये दाखल झाली। मात्र काही दिवसांपूर्वीच नईम शेख यांची बदली यावल तालुक्यातल्या फैजपूरमध्ये झाल्याची माहिती मिळाली। मग आमची टीम फैजपूरला सुद्धा दाखल झाली। तिथं गेल्यावर व्हिडिओत दाखवण्यात आलेले शिक्षक नईम शेख यांची भेट झाली। व्हायरल झालेल्या क्लिप विषयी विचारलं तेव्हा नईम शेख म्हणतात, जो भी कविता पठन करनी हो, जिसका सादरीकरण करना हो, इसलिए बच्चों को हम पढ़ाते हैं ताकि कविता पढ़ाकर बच्चों का दिल हम जीत लें, बच्चों की अटेंडेंस बढ़ जाए, बच्चे किसी तरीके से आनंद हो जाए, बच्चे खुश हो जाए और वो सफल हो जाए। ये हमारा उद्देश्य है। और अगर हम ऐसा ही करेंगे तो हमारी अटेंडेंस भी बढ़ेगी और हमारे शाला का जो है नाम भी प्रसिद्ध होगा। तो हाथी को गिनती सिखाएंगे। विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीनं शिकायला मिळावं याकरता ही पद्धत विकसित केल्याचं नईम शेख यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच न्यूज 18 लोकमतच्या व्हायरल फॅक्टमध्ये व्हिडिओतला दावा खरा ठरतोय। नईम शेख यांच्या शिकवण्याच्या या शैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होतीये। परिणामी विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचं प्रमाण सुद्धा घटलंय आणि शाळेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचं मुख्याध्यापक म्हणतात। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पण असा उद्देश आहे की मुलांमधून शिक्षकांनी मिसळून छान त्यांच्या मुलासारखं होऊन त्यांना गोडी गुलाबींना खेडीमेडींना शिक्षण द्यावे, कारण त्यांच्यावर मुलांचा फार चांगला परिणाम पडतो आणि मुलं शिक्षण बिलकुल गोडी गुलाबीनं घेतात आणि लवकर कॅच करतात। हे सर्व गुण आमच्या ह्या शिक्षकांमध्ये आहेत। सोशल मीडियात व्हायरल झालेला शिक्षक आणि उत्साहानं भरलेला वर्ग न्यूज 18 लोकमतनं शोधून जगासमोर आणला। तसंच विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनोखी पद्धत सुद्धा सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ। इकडे सोशल मीडिया